प्रणाम. आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करण्याची घाई कोणाला आहे? उद्धव ठाकरेंना आहे की आणखीन कोणाला आहे? आता आणखीन कोणाला असं म्हटल्यावर तुम्ही म्हणाल की अनिल जे असं इतर पत्रकार किंवा हे बोलतात तसं संभ्रमित किंवा अधिक आम्हाला गोंधळ वाढवणार टाकू नका. तुम्ही सांगा हे उद्धवजींना आहे, त्याच्याबरोबर आणखीन कोणाला आहे? तर मला असं वाटतं की रश्मी वहिनींना आहे. आणि रश्मी वहिनी या बॉस आहेत उद्धवजींच्या बॉस आहेत. म्हणजे अनेक घरामध्ये पत्नीचा डॉमिनन्स असतोच, पण नवऱ्याचा प्रॉमिनन्सही काही प्रमाणात कमी असतो किंवा बरोबरीने असतो. ती डॉमिनन्स असतो, याचा प्रॉमिनन्स असतो. प्रॉमिनन्स याचा सार्वजनिक जीवनात असतो. हे फार मोठे नेते होते, आता ते नाही येत. त्यांच्या घरी येणं जाणं होतं. तर एकदा असं झालं की त्यांचा मुलगा आणि सून काहीतरी 1 वाजला होता आणि 1 वाजता उठले. ते जवळजवळ नेहमीच ते असे 1 वाजता 12:30-1 वाजताच उठायचे, कारण मी त्यावेळेला तिथे जायचो, त्यामुळे मला माहिती की ते 12:30-1ला उठायचे. तर त्या दिवशी काय आमच्या साहेबांच्या मनात आलं, ते थोडेसे चिडले होते काहीतरी कारणाने, चिडचिड झाली होती त्यांची. ती सून तिकडे जिन्याच्या वरती होती आणि काहीतरी बोलत होती त्यांच्याच मुलाशी. तर ते म्हणाले की 1 वाजला, ही काय उठायची वेळ आहे का? तुम्ही विवाहित एक जोडपं आहात, तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात, इथे संसार चालतो, इथे कुटुंब नांदतं, आणि तुम्ही 1-1 वाजता उठता, ही काय वेळ उठायची? तर त्या सुनबाईंनी असं वरतून आमच्या साहेबांकडे असं बघितलं आणि नंतर त्या सुनबाईंचा घटस्फोट पण झाला त्याने त्याच्या मुलाशी. त्याने दुसरं लग्न केलं, ती पण भारी निघाली. पण त्या म्हणाल्या, ते जे काय आहे ना, तुम्ही अमुक तमुक वगैरे, तिने त्यांच्या पदाचा उल्लेख केला, ते सगळं ना तमुक तमुक वाचतोत. परत मी काही बोललो तरी तुम्ही मला लगेच पकडाल, म्हणून मी जरा गोंधळ मुद्दाम वाढवतोय. तुम्ही जे काय अमुक तमुक आहात ना, ते तुम्ही तिकडे तमुक अमुक वास्तूत, त्या वास्तूचं नाव, कारण ते परत मी नाव घेतलं की संपला विषय. तर ते एकदम नर्वस झाले नेते. आणि आम्ही दोघं, मी असं चिडीचूप, आम्ही दोघं आतमध्ये गेलो, आतल्या खोलीमध्ये बसलो. ते म्हणाले, अनिल बघितलंस, तुम्ही बाहेर किती मोठे असलात ना, ते घरचे लोक तुमचा कचरा करायला मागे पुढे पाहतात. त्यामुळे बायको असं माझं कधी करत नाही, पण आता ही सून म्हणाले, बघितलंस कशी बोलली? तू घरातल्यांना किंमत नसते. आपण किती बाहेर मोठे आहोत, आणि बाहेर तुम्ही किती मोठे असलात तरी तुम्ही इथे छोटेच असता. घरामध्ये घरातल्यांना किंमत आहे नाही. साहेब, हा अनुभव तुमचाच आहे असं नाही. मी अनेक उद्योगपती, अनेक नेते यांना भेटतो. तुमचंच आहे असं नाही. फार वाईट वाटून घेऊ नका. आता इथे सून आहे, पण बहुतेक वेळा मी तर बायको पण बघतो, ती बाहेर ज्याला मी शिरोधार्य मानतो, म्हणजे डोक्यावर घेतो, त्याला पायाखाली तुडवतात त्या. बोलताना, हे करताना काय वाटेल ते बोलतात. किती नेते, एका तर IAS ऑफिसरनी, मी न विचारता गेलो आणि बेल दाबली, तर दार किलकिलं केलं आणि मला म्हणाला, अरे बाबा, तू आता येऊ नको, तू नंतर ये, 4 तासांनी ये, नाही तर मला ऑफिसात भेट. केव्हा येतो आणि घरी भेटतो मला, काय घर म्हणजे काय, माझं ऑफिस आहे का वगैरे वगैरे. मला अपेक्षा नव्हती की हे असं काय बोलतील. आमची दोस्ती होती, मी घरी जाऊ शकतो ना तुमच्या, आलो पण होतो यापूर्वी. मला एकदम घालवून दिलं त्यांनी. आणि मी नंतर त्यांना काय फोन बिन नाही केला. मग त्यांचा फोन आला मला की तू ये ऑफिसमध्ये. म्हणजे मी नाही येणार, मला अपमान केलं. नाही नाही म्हणे, ये रे बाळा. मग मी गेलो. मला म्हणाले, कसं आहे ना, माझी बायको ठार वेडी आहे. काय झालं? खरंच वेडी आहे म्हणजे? वेडी म्हणजे तुम्हाला, ती माझे एवढे म्हणे चिंध्या करते ना, तू आलास तेव्हा आमचं भांडणच चालू होतं. ती म्हणे मला आईमाईवरून शिव्या देत होती, वाटेल ते बोलत होती. तर म्हणे, कसं आहे, शेवटी तुझं माझं एक नातं आहे ना, त्याच्यात एक आदराचा भाव आहे ना, तू मला असं म्हणतोस ना, जो तुम्ही मला
पित्या समान आहात वगैरे वगैरे किंवा मोठ्या भावा समान आहात, माझी अशी अब्रू तुझ्या समोर जावी मला पटेल का, म्हणून मी तुला घालवलं, रागवू नकोस माझ्यावर. पण आम्ही लोकांना त्यांनी पण सांगितलं, आम्ही लोकांना बाहेर केवढे मोठे असलो ना, आणि ते म्हणाले की सगळ्यात वाईट असं असतं की आमचा स्टाफ जो असतो ना, त्यांच्या समोर आमची इज्जत जात असते, त्यामुळे त्यांना नेहमी साहेबाची कुठे चेचली जाते ठेचली जाते बरोबर माहिती असतं. हे बॉडीगार्ड असतात ना मंत्र्यांचे, त्याला बरोबर माहिती असतं की यांचा मुलगा यांचा ऐकतो की नाही, सून ऐकते की नाही, बायको ऐकते की नाही, ते कसे यांना चिंध्या करतात, काय काय त्रास देतात वगैरे वगैरे. असो, आपला मूळ मुद्दा जो आहे तो थोडा वेगळा आहे, त्याच्याकडे आपण वळूया. आदित्य ठाकरे याला मुख्यमंत्री करायला उद्धव ठाकरे उत्सुक आहेत का वहिनी साहेब उत्सुक आहेत? मी वहिनी साहेब म्हणतो, कारण ते नाव त्यांच्या काही विशिष्ट लोक घेतात म्हणून माझ्या तोंडी ते बसलं. तर मला असं वाटतं की उद्धवला पेशन्स आहे. तर त्याच्यावर तो जो आरोप केला जातो ना, अगदी माझ्या मित्रांकडून केला जातो, फडणवीस शिंदे हे देखील नेहमी आरोप करतात की त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि म्हणून त्यांनी हा सत्ताचा पोरखेळ केला, की खेळ खंडोबा केला. आता खेळ याच्याशी निगडीत असे बरेच शब्द आहेत, ते सांगता येतील तुम्हाला, खेळ खंडोबा, पोरखेळ, अमुक खरं नाही. आणि मीच सांगू शकतो, या दोघांचा जरी शिंदे फडणवीसांचा मित्र असलो तरी सांगतो की आपण मुख्यमंत्री व्हावं असं हे सगळं चक्र फिरवून महायुती जी महाआघाडी करण्याची जी संकल्पना होती, त्यावेळेला मी खरंच सांगतो तुम्हाला, खोटं नाही बोलत, मी शपथपूर्वक सांगतो, एकनाथ आपल्याला तुमच्या उद्धवना मुख्यमंत्री नव्हतं व्हायचं नव्हतं, मी स्टेटमेंट करतोय. त्यावेळेला उद्धवजींच्या मनामध्ये एकनाथ शिंदे हाच उमेदवार होता. तुम्हाला माहिती का की ते आमदारांची सगळी पळवापळव वगैरे होत होती, आमदारांना इकडून ने तिकडे ने, इकडे बसव तिकडे बसव, 5 स्टार हॉटेलमध्ये ठेव, मग ते 5 स्टार हॉटेलमध्ये ज्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे हाऊसकीपिंगचं, त्याच्यावरच त्या खर्चाचा बोजा टाक वगैरे बऱ्याच गोष्टी झाल्या ना. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेना उद्धवनी सांगितलं होतं की मी तुला मुख्यमंत्री करणार आहे, हा सगळा खर्च तू कर, जो काय होतोय आता आमदारांवर वगैरे. ते काय आमदार म्हणजे पण भारी असतात ना काही काही वेळेला, ते ते आता असं फुकटचं जेव्हा राहतं नाही, आता निम्या ठिकाणी सत्तांतर वगैरे होतात, हे होतात, मग त्या आमदारांना सत्तांतर होऊ नये किंवा करण्यासाठी नेऊन ठेवतात वगैरे, काय इशाराम करतात. त्याला स्वतःच्या घरी चिंदीचोर क्वार्टर पितील, पण इथे आले की त्यांना इम्पोर्टेड लागते, हे लागते, काय काय शौक करतात, चिकन मटन आणि हे ते भारीच्या डिश मागवतील. त्या ऐशारामाचा खर्च एकनाथ शिंदेनं सांगितलं करायला, आणि हे सांगून केलं की तू होणार. संजयनी सुद्धा सांगितलं एकनाथ शिंदेने की शरद पवार मला म्हणत होते की तू हो, पण मी त्यांना सांगितलं नाही, एकनाथ शिंदेलाच करायला पाहिजे. ते अरे तुरेच मध्ये असं. तर एकनाथ शिंदेनाही माहिती होतं की आपलंच नाव आहे, म्हणजे ते जे हे म्हणतात ना की शिवसेनेला करण्याऐवजी स्वतः झाले, ते एकनाथच नाव, एकनाथजींचंच नाव उद्धवांच्या मनात मध्ये होतच, 100% होतं. हे सगळा जो खेळ मांडला ना महाआघाडीचा, तो खेळ मांडताना एकनाथ शिंदे यांना माहिती होतं की हा खेळचा नंतरचा नायक मी असणार आहे. आता ते काही म्हणू दे, पण ही गोष्ट खरी आहे आणि ही व्हेरीफाईड आहे फॅक्ट. तुम्ही विचारा, तुमच्या माहितीत जर कोणी राजकारणी असतील भाजपमध्ये किंवा याच्यामध्ये, तर तुम्हाला सांगतील, ते काँग्रेसमध्ये कुठेही सांगतील की एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री पदाचे उद्धवजींचे उमेदवार होते. झालं असं की 100% जेव्हा खात्री झाली की हे आता भाजप बरोबर न जाता आपण यांच्याबरोबर महाआघाडी बरोबर सरकार बनवू शकतो, त्यावेळेला रश्मी वहिनीने हस्तक्षेप केला आणि अनिल परब, मिलिंद नार्वेकर, मला वाटतं ह्याला कोण उभं राहिलेलं याच्या विरुद्ध, अमोल कीर्तिकर विरुद्ध, तो रायकर, अमोल कीर्तिकर विरुद्ध आता उभा आहे रायकर. हा नाव कसं विसरू मला आश्चर्य. तर भ्रष्टाचाराचे आरोप बिरोप क्रिएट केले होते तो. तर त्यांना सांगितलं की रवींद्र वायकर हे हल्ली 75 वर्ष दिसायला लागले ना कधी कधी, अशी ऐनवेळी नावं नाही आठवत, बरं मी काय समोरून लिहून ठेवत नाही. तर रवींद्र वायकर यांना सांगितलं की तुम्ही सगळ्या आमदारांना सांगा की साहेबांचंच फक्त नाव घ्यायचं, एकनाथ शिंदेचं नाही घ्यायचं. आणि एकनाथ शिंदेनं हे सांगितलं की तुम्हाला नगर विकास खातं देतो आणि
साहेबांचंच नाव घ्यायचं ठरलंय. एकनाथ शिंदेना थोडंसं झटका बसला, वाईट वाटलं, पण त्यांनाही कल्पना होती की उद्धव ठाकरे जर स्वतः इच्छुक झाले असतील, पण त्यांनाही सांगणाऱ्यांनी सांगितलं. कारण अनिल परबशी काही एकनाथ शिंदेचं फारसं बरं नव्हतं. पण मिलिंदनी सांगितलं त्यांना की वहिनी साहेबांचा हा आदेश आहे. वहिनी साहेब कोण म्हणतो माहिती आहे ना, मिलिंदच म्हणतो ऍक्च्युली. तर मग आता रश्मी वहिनींचाच आदेश आहे की तुम्ही त्यांचंच नाव घ्यायचं, दुसरं नावच घ्यायचं नाही, एकनाथ बिकनाथ नाही, कोणाचंच नाव नाही घ्यायचं. तर मग ते सत्तांतर तसं झालं. आताही काय माहिती आहे की आदित्य मुख्यमंत्री पदासाठी अजून वाट पाहू शकतो आणि पाहायला पाहिजे ते. त्याचं वय, अनुभव, परिपक्वता लक्षात घेतात. तरी देखील मी एक तुम्हाला सांगतो, आदित्यला मी शिव्या घालतो. आणि मला माहिती नाही, मला जर एकनाथ शिंदेनी गौप्यस्फोट नाही केला तर लंडन स्कॅन्डलचा प्रकार गौप्यस्फोट मी पण करीन एखादा. तो भाग वेगळा. पण आदित्य हा मागच्या पिढीतल्या नेत्यांच्या कुठल्याही मुलापेक्षा शार्प आहे, स्मार्ट आहे. आणि बऱ्यापैकी त्यांनी बघा स्वतःला ट्यूनअप करून घेतलाय मंत्रिपदासाठी. मुख्यमंत्री पदासाठी नाही, अजून वेळ आहे त्याला. तो काही तेजस्वी यादव नाहीये किंवा अखिलेश यादव नाहीये महाराष्ट्राचा. कोण? आदित्य. तो काही अखिलेश यादव किंवा तेजस्वी यादव नाही की तो मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये शोभून दिसेल, पण किंवा पात्र योग्य ठरेल. पण तरी देखील ही हॅज पोटेन्शियल. म्हणजे जसं काही नेत्यांकडे आपण म्हणतो की हा उद्याचा अमुक आहे, उद्याचा मुख्यमंत्री आहे, असं पण म्हणतो. विलासराव देशमुखांपासून तर सगळ्यांच्या बाबतीमध्ये मी असं बघितलं की एक ना एक दिवस हा माणूस मुख्यमंत्री होणार, हे 10-10, 20-20 वर्ष आधीपासून लोक बोलायचे आपसामध्ये. असे 10 नावं सांगू शकतो महाराष्ट्रात की जे नंतर मुख्यमंत्री झाले, ते आज ना उद्या मुख्यमंत्री होणार असं गृहीत धरलं होतं. आदित्यच्या बाबतीमध्ये असं आहे की आदित्य होईल नंतर, पण अजून वेळ आहे त्याला. वेळ आहे, ही वेळ नाही आहे त्याची. पण वहिनींना तेव्हा घाई होती, नंतरही घाई होती, आताही घाई आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे उद्धवच्या संदर्भामध्ये मी किती टीका करत असतो तरी ही गोष्ट आहे की उद्धवला आता पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं नाही. हे मी जेव्हा सांगतो ना, तेव्हा आधांतरी नसतं हो. मी सांगू तुम्हाला की उद्या जर प्रपोजल असं भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचं झालं की चला आपण दोघं मिळून सरकार बनवू, तर उद्धव मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरणार नाही. आदित्यसाठी सुद्धा मी गॅरंटी देतो. तो म्हणेल आदित्यला उपमुख्यमंत्री करा. त्याचा कॅन्डिडेट मुख्यमंत्री पदाचा फडणवीस असणार. कारण फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना उद्धवची जेवढी पैशाची कामं करून दिली, ते स्वतः खात नव्हते, पण याला खाऊ द्यायचं. फॅक्ट आहे. आता त्याला काय 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 सांगणार. फडणवीसांनी सगळ्यांनाच खाऊ दिलं त्यांच्या 14 ते 19 या कारकिर्दीमध्ये. दिलं ना. मुख्यमंत्री जरी होते तरी त्यांना एकदा सांगितलं गेलं होतं की बाबा शिवसेनाचे मंत्री काय पैसे खातात त्याच्याबद्दल तुम्ही नका करू. सुरुवातीला तर त्यांचा बेत होता की प्रत्येक मंत्र्याच्या कार्यालयात मग शिवसेनेचा असला तरी त्याच्यामध्ये RSSचा एक माणूस PM म्हणून ठेवायचा एक्स्ट्रा, त्याच्याकडे माहिती काढायची. पुढे हळूहळू ते त्यांच्या लक्षात आलं की शिवसेनेच्या मंत्रींच्या पैसे खाण्याला आपण रोखू शकत नाही, कारण त्या पैशाचा मोठा हिस्सा उद्धवकडेच जातो आणि उद्धव ते ऐकणार नाही. मग सरकारला पाडील तो पैशाच्या मुद्द्यावर. ते वेगळ्या मुद्द्यावर पडलेलं सरकार पैशाच्या मुद्द्यावरही पडू शकत होतं. त्यामुळे फडणवीसांनी त्यांना खाऊ दिले, मुबलक खाऊ दिले. अगदी भस्मासुरासारखे पैसे खाल्ले उद्धव. पण आता जर विचारलं ना तर उद्धव म्हणेल फडणवीसांना करा. त्याला फडणवीसच सोयीचं आहे. स्वतः मुख्यमंत्री व्हायचं, सही नाही करायचं, असं तर काही लोक म्हणतात. मोठे पत्रकार ज्येष्ठ मला सांगतात की बाळासाहेबांनी कधीही मुख्यमंत्री पदाचं हे केलं नाही. याचं कारण स्वतःच्या सहीनी जबाबदारी घ्यायची आणि करायचं हे त्यांचा स्वभाव नाही. आणि त्यांना ते मॅनेज नसतं आलं करता. ते पक्षप्रमुखच म्हणून छान होते. उद्धव आमचा पक्षप्रमुखच म्हणून छान आहे. तो मुख्यमंत्री, मंत्री वगैरे म्हणून नाही छान आहे. मुख्यमंत्रीच होऊ शकतो आता. तो काही काय उपमुख्यमंत्री होणार नाही. आदित्यला करेल तो. पण आदित्यचं पिल्लू जे आहे ना, ते तुम्हाला वरकरने जरी उद्धव नावाच्या कांगारूच्या पोटात बसलेलं दिसलं असलं तरी प्रत्यक्षात असं आहे की हा आमचा पिल्लू जो आहे ना, तो आईचं बाळ आहे आणि त्यामुळे वहिनींची इच्छा आहे, पण ती एवढ्यात फलद्रूप होणार नाही. त्याने तो हट्ट सोडावा. आणि आदित्य हा विषय विरोधकही जेवढा वाढवून दाखवतात तेवढा तो वाढलेला नाही, हे देखील सत्य आहे. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.